जगात प्रत्येकाला कधी ना कधी दुश्मन, विरोधक किंवा द्वेषी लोकांचा सामना करावा लागतो. बरेच जण असं मानतात की शत्रूला हरवण्यासाठी थेट लढणं, वाद घालणं किंवा सूड घेणं गरजेचं आहे. पण खरं शहाणपण यात नाही. खरी ताकद ही शक्तीने नाही तर बुद्धीने, संयमाने आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शत्रूवर मात करण्यात आहे. शत्रूला थेट हरवण्यापेक्षा त्याला स्वतःच्या चुकांमध्ये अडकवणं, त्याच्या कमजोरीचा फायदा घेणं आणि वेळेला आपलं शस्त्र बनवणं हा जिंकण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. आज आपण असाच काही अमूल्य उपायांविषयी जाणून घेणार आहोत, जे शत्रूशी लढाई न करता त्याला हरवायला मदत करतात. नंबर 1. मौन आणि संयमाचा वापर. तुमचा शत्रू जर तुम्हाला सतत चिडवत असेल, वेगवेगळे शब्द बोलून टोमणे मारत असेल किंवा आपल्याबद्दल चुकीच्या गोष्टी लोकांना सांगत असेल आणि जर तुम्ही हे ऐकून रागात लगेच त्याला प्रत्युत्तर दिलं, तर समजा त्याला जे तुझ्यासोबत करायचं होतं ते कामात तो सफल झाला. पण जर तू ह्याचं उलटं केलंस, म्हणजे त्याला प्रत्युत्तर न देता तू शांत राहिलास, जसा वागत होता तसाच वागलास, तर त्याला वाटेल ह्या माणसाला माझ्या बोलण्यावरून काहीच फरक पडत नाही. अशा वेळी त्याचा राग अजून वाढेल. तो पुन्हा तुला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करेल. पण तू ठामपणे काहीच न बोलता हसत राहिलास, तर तो बोलून बोलून किती बोलेल. जर तुम्ही असं केलं तर समाज तुमच्याकडे आदराने बघेल. आता महात्मा गांधींनाच घ्या. इंग्रजांनी आपल्या देशावर, लोकांवर किती अत्याचार केले, पण तरीही हिंसेचा मार्ग धरला नाही. अहिंसेच्या मार्गावर ठाम राहिले आणि अखेरीस इंग्रजांवर विजय मिळवला. नंबर 2. शत्रूची कमजोरी ओळखणे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणती ना कोणती अडचण किंवा कमजोरी असतेच. कोणी खूप अहंकारी असतो, कुणाला कीर्तीची लालसा असते, तर कुणाला काही गोष्टींची भीती असते. आपल्या शत्रूमध्ये हेच ओळखायचे, त्याची दुर्बलता कशात आहे, आणि मग त्याचाच फायदा घेऊन आपण आपल्या शत्रूशी थेट न लढता त्याचं घमंड तोडायचे. ह्यामुळे आपलं काहीच नुकसान होणार नाही, पण शत्रूला मात्र त्याची लायकी नक्की कळेल. मित्रांनो, चाणक्याने नंद वंशाला हरवण्यासाठी त्याच्याबरोबर थेट युद्ध केलं नव्हतं, तर त्याने त्याची कमजोरी ओळखली होती आणि त्याचाच उपयोग करून नंद वंशाला त्याच्या गद्दीवरून हाकलून लावलं होतं. नंबर 3. लोकमत आपल्या बाजूला वळवणे. मित्रांनो, आपल्या गावातली माणसं असो, मित्र असो किंवा मोठी माणसं असो, जर आपण अशा लोकांशी संबंध चांगले ठेवले, मोठ्यात मोठा शत्रू आपल्यासमोर टिकणार नाही, कारण अशा लोकांचा आपल्याला पाठिंबा असेल. पण लोकांची साथ मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्याशी चांगलं वागावं लागेल, एकमेकांची मदत करावी लागेल, तेव्हाच ते सुद्धा आपल्याला मदत करतील. छत्रपती शिवाजी महाराजांनाच बघा. प्रजेवर अन्याय करणाऱ्या शत्रूला थेट हरवण्याऐवजी त्यांनी लोकांच्या मनात आदर मिळवला. त्यामुळे लोक स्वतः महाराजांच्या सोबत उभे राहिले आणि शत्रूवर मात केला. 4 नंबर. आपली ताकद गुप्त ठेवणे. तुमच्या बाजूने किती ताकद आहे किंवा तुमची कमजोरी काय आहे हे कधीच कोणाला सांगू नका. जर हे सगळं शत्रूला कळलं तर तो अगोदरपासून तशी तयारी करेल. पण जर तू गप्प राहिलास, गपचूपपणे कोणाला न कळता तयारी करत राहिलास, तर शत्रू समजेल ह्याच्यात काही दम नाही. पण वेळेवर अचानक तू तुझी ताकद दाखवलीस, तेव्हा तुझ्या शत्रूचे डोळे उघडतील आणि तिथूनच पडून जाईल. जसा चित्ता बराच वेळ हळूहळू टप्प्याटप्प्याने शिकाऱ्यावर नजर ठेवतो आणि वेळ भेटताच लगेच दबोचतो. 5 नंबर. दयाळूपणा दाखवणे. शत्रू कितीही मोठा असो, तुम्हाला कितीही वाईट बोलेल, तुमचा अपमान करेल, पण त्याच्या विरोधात तुम्ही लगेच प्रत्युत्तर दिले तर तुमच्यात आणि शत्रूत काही अंतर राहणार नाही. पण असं न करता जर तुम्ही शत्रूला अपमानाबद्दल आदर दिलास, द्वेषाऐवजी प्रेमाने बोललास, तेव्हा त्याचे हृदय वितळायला लागेल. समर्थ रामदास स्वामींनी अनेक शत्रूंना प्रेमाने बोलून मार्ग दाखवला आणि त्याचं भविष्य आनंदाने भरलं. नंबर 6. अफवा आणि माहिती नियंत्रित ठेवणे. शत्रूला सक्तीने नाही तर युक्तीने धडा शिकवा. जर शत्रूला तुमची कमजोरी किंवा योजना समजली तर तुमची हार नक्की होईल. पण जर तू तुझ्या युक्तीने तुझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवलीस आणि शत्रूची खरी माहिती पकडलीस, तर शत्रूचे सगळे डावपेच उलटे पडतील. जसे दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जर्मनांना खोटी माहिती दिली आणि हिटलर ती माहिती खरी समजून त्याचे सैन्यदलांना चुकीच्या ठिकाणी पाठवलं. ह्यामुळे लढाई न करता त्याचं मोठं नुकसान झालं होतं.
7 नंबर, अहंकारात अडकवणे. शत्रूचे स्वाभिमानाला अजून वाढवू दे. त्याला असं वाटू दे की तो खूप मोठा आहे आणि तोच खरा आहे. त्याला कोणी हरवूच शकत नाही. मग तो स्वतः गोंधळात पडून चुकीचे मोठे निर्णय घेईल आणि अडचणीत सापडेल. जसं रावणाला वाटत होतं, माझ्याशी कोणी जिंकूच शकत नाही. तो स्वतःला अमर समजत होता, पण हाच त्याचा अहंकार त्याच्या ऱ्हासाचे कारण ठरलं. प्रभू श्रीरामांनी त्याचा अहंकार वाढू दिला आणि शेवटी रावण स्वतःच पराभूत झाला. 8 नंबर, प्रगती आणि यश दाखवणे. शत्रूला हरवण्यासाठी भांडण नको, तर मेहनत कर. शत्रूला काय बोलायचं ते बोलू दे. तू शांत राहून प्रगती कर. तू जसा मोठा होशील तसा तुझा शत्रू जडेल. अजून मोठा हो. हे बघून शत्रू स्वतः जडून जडून पेटेल. लोक त्याच्याकडे पाहतील, हा तर अजून इथेच आहे, आणि आपली प्रगती बघून शत्रू काही न करता हरेल. जर एखादा माणूस तुला कमी लेखत असेल, पण तू कठोर मेहनतीने मोठं झालास, तर तो तुझा शत्रू राहणारच नाही. तो स्वतःला हरलेला मानेल. 9 नंबर, योग्य मित्र बनवणे. एकट्याने लढून कधीच जिंकता येत नाही. कधी ना कधी कोणाची गरज पडतेच. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब. म्हणून जीवनात चांगले मित्र बनवा. आपल्या मदतीला धावतील असे लोकांशी चांगले राहा. कधी कधी आपण कोणतीही चुका न करता आपल्याला 2 शब्द ऐकावे लागतात, कारण आपल्याला पाठिंबा नसतो. आपण एकटे पडतो. छत्रपती संभाजी महाराजांनी अनेक राजांची संधी केल्या. त्यांचे मित्रराजे त्यांचे सोबत उभे राहिले. त्यामुळे मुघल कितीही मोठे असले तरी त्यांना संभाजी महाराजांना हरवता आलं नाही. नंबर 10, वेळेचा उपयोग. कधीकधी आपल्या शत्रूला वेळच धडा शिकवतो. तुम्ही काही न बोलता फक्त शांत राहा. जसा जसा वेळ निघत जाईल तसे शत्रूचे चुकासुद्धा वाढत जातील, आणि एक दिवस असा येईल की शत्रू स्वतःच्याच पोटावर लात मारेल. रोमन साम्राज्य असो, मुघल सल्तनत असो किंवा ब्रिटिशांची सत्ता, कुणीच कायम टिकू शकलं नाही. वेळेच्या प्रवाहानेच त्यांना हरवलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.